एसआरएचे, तुमच्या म्हाडाचे धोकादायक इमारतीचे हे सगळे प्रकल्प याला आपण चालना देणार, पुढे नेणार, या मुंबईतल्या सगळ्या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणार, गेलेला मुंबईकर पुन्हा आणणार. हे काम कधी केलं का? का गेला मुंबईकर? कोण बिल्डर होते? कोणाच्या ओळखीचे होते? बघा, शोधा, सगळे कुठे दिसतील बघा. पण म्हणून आपण सांगितलं आता एसआरए म्हाडा एवढ्या पुरतं मर्यादित नाही. एमएमआरडीए, एमआयडीसी, एमएसआरडीसी, सिडको, महाप्रीत, मुंबई महापालिका या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आपण क्लस्टर डेव्हलपमेंटची संकल्पना आणली. एक प्रकल्प मुंबईमध्ये सुरू झाला. ठाण्यामधून मी क्लस्टर आणलं. ठाण्यामध्ये 7 बिल्डिंगचं काम सुरू झालं. क्लस्टर 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 काय म्हणाले? कसलं क्लस्टर? अरे बोलो एकत्र. त्या दिवशी सदा सरवणकर कुठे आहे? त्यांच्या मी गेलो होतो तिकडे. त्या धोकादायक इमारती क्लस्टर शिवाय होणारच नाहीत. एक एक बिल्डिंग आपण करायला गेलो त्याला ओपन स्पेस नाही मिळणार, त्याला मोकळी जागा नाही मिळणार, त्याला गार्डन नाही मिळणार, त्याला अम्युनिटी नाही मिळणार. आणि म्हणून अशा प्रकारच्या एकत्र बिल्डिंग घेऊन त्याचं क्लस्टर आपण करतोय. तिथे गार्डन मिळेल, तिथे प्लेग्राऊंड मिळेल, तिथे वैद्यकीय सुविधा मिळतील, सगळं मिळेल. आणि असं आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून आपण मुंबईमध्ये मुख्यमंत्री झाल्यावर या सगळे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय आपण घेतला. का 15 वर्ष 20 वर्ष घेतला नाही तुम्ही? का रोजचं ते त्याच्यामध्ये रिपेरिंग करायचं आणि पैसे घ्यायचे? 3,500 कोटी रुपये या रिपेरिंग मध्ये घातले. मी चेलला विचारलं 15-20 वर्षात. आणि आता